गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला। शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। आमचे पप्पानी गणपती आणला। श्रावण सरत आला की सर्वांनाच वेध लागतात ते गणेशोत्सवाचे, आणि गणेशोत्सव आनंदात साजरा करत असताना गणपतीची गाणी ही हवीच। यंदाच्या या गणेशोत्सवामध्ये आमच्या पप्पाने आणलाय गणपती हे गाणं सध्या समाज माध्यमांवरती धुमाकूळ घालत आहे। हे गाणं गेल्या वर्षी रिलीज झाल्यानंतर त्याला जेवढी प्रसिद्धी नव्हती मिळाली त्याहून अधिक प्रसिद्धी सध्याच्या एका चिमुकल्यानं या गाण्यावरती रील बनवण्यावरती मिळालेले आहेत। परंतु या गाण्याचे गायक आणि ते गीतकार हे आजही पडद्याआड आहेत। मनोज घोरपडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे। तर त्यांचीच जी लहान चिमुरडी मुलं आहेत, शौर्या घोरपडे आणि माऊली घोरपडे यांनी हे गीत गायलेलं आहे। आपण त्यांच्याचकडे जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांच्या भावना होत्या। मनोज, नक्की तू गाणं कधी बनवलेलं होतं आणि कधी हे रिलीज केलं? हा गाणं मी जवळ 4-5 वर्ष आधी लिहिला होता आणि तो गेल्या वर्षी तो रिलीज केला होता। ते गाणं म्हणजे मुलांकडूनच गाऊन तो घेतलं? गाणं या मुलांकडूनच गाऊन घेतला। मुलगी तेव्हा 4 वर्षाची होती माझी, शौर्या घोरपडे, आणि मुलगा 7 वर्षाचा होता, माऊली घोरपडे। या वर्षी गणेशोत्सवात काय तू आकर्षण देण्याचा प्रयत्न, नवीन काय गाणं देणार आहेस? हो हो, यंदाही मी नवीन गाणं तयार केलेलं आहे आणि यामध्ये दोघे तर आहेतच आणि त्यामध्ये भाचा माझा हृदय बुरुड यालाही घेतलेला आहे। आणि त्या गाण्याचे बोल आहेत, गणपती येणार आमच्या घराला 10 दिवसाची मजा करायला। एकूणच या गाण्याला जी प्रसिद्धी मिळालेली, काय वाटतं जी प्रसिद्धी मिळाल्यानंतर, परंतु अजूनही आपण त्या गाण्याचे गीतकार असून सुद्धा आपल्याला प्रसिद्धी नाही मिळाली, कुठं काय मनात खंत वाटते? नाही, तसं काही वाटत नाही। उलट चांगलाच झाला। त्या साईराज केंद्रे जो मुलगा आहे ना 4 वर्षाचा, त्याने ती रील म्हणून त्याच्या वडिलांची टाकली, त्याने उलट त्या गाण्याला आणखी प्रसिद्धी मिळाली, ते मला चांगलंच वाटलं। एकूणच जर बघितलं या गाण्याला सध्या 6.5 मिलियन जे व्ह्यूज आहेत। आमच्या पप्पाने आणलाय गणपती या गाण्याला, आणि त्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेलं हे गाणं, त्याचे गीतकार जे आहेत मनोज घोरपडे, हे स्वतः आपल्या वडिलांसोबत आपल्याच वडापावच्या हातगाडीवरती मेहनत करून आपलं जीवन जगत असतानाच त्यांनी ही आपली गाणं बनवण्याची आणि मुलांकडून गाऊन घेण्याची हौस सुद्धा भागवलेली आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला। शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। आमचे पप्पानी गणपती आणला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।